काल दोन्ही ठाकरे बंधूंची पत्रकार परिषद ही पार पडली आणि या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे यांच्याकडून भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या आडनावाची खिल्ली उडवण्यात आली आणि या संदर्भात आपल्याशी बोलण्यासाठी चित्रा वाघ आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. ताई, काल मुंबई अध्यक्ष यांच्या आडनावाची खिल्ली उडवण्यात आली, काय सांगा? नाही, अतिशय निषेधार्ह असं, अशोभनीय निषेधार्ह असं वक्तव्य त्या ठिकाणी उद्धव ठाकरेंकडनं झालं आहे. भारतीय जनता पार्टीचे मुंबईचे अध्यक्ष आमचे अमित साटम हे सातत्याने महानगरपालिकेमध्ये उबाठाने केलेला घोटाळा, महाविकास आघाडीने केलेला घोटाळा सातत्याने बाहेर काढतायत. अमित साटम हे मुंबईकरांचा आवाज आहे आणि मुंबईकरांच्या वतीने त्यांनी केलेल्या प्रश्नांचं एकही उत्तर आज उबाठाला देता आलेलं नाही आहे. सततचे जे प्रश्न विचारले जात आहेत त्याच्यासाठी एकही उत्तर आज उद्धव ठाकरेंकडे नाही आहे आणि त्याच्यामुळे त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं मला दिसतं आहे आणि त्याच उद्वेगातून त्यांनी अशा पद्धतीने आमचे मुंबईचे अध्यक्ष अमित साटम यांचा उपरोधिकपणे त्या ठिकाणी उल्लेख केला. हा जो उल्लेख झाला आहे किंवा या ज्या पद्धतीने खिल्ली उडवली गेली आहे ती अमित साटमांची नाही आहे, ती सर्वसामान्य मुंबईकरांची आहे. कारण अमित साटम हे मुंबईकरांचा आवाज आहे आणि या निषेधार्ह आज भारतीय जनता पार्टीकडनं आंदोलन केलं जाणार. सर्वत्र ठिकाणी हे आंदोलन केलं जाणार आहे आणि आपण देखील आज शिवडीमध्ये आहात, आपण देखील या ठिकाणी आंदोलन करणार आहात, काय सांगा? नाही, मी तुम्हाला तेच सांगितलं की हे सर्वसामान्य मुंबईकरांचा हा अपमान आहे आणि हा अपमान आम्ही सहन करणार नाही. उद्धव ठाकरेंना चॅलेंज दिलेलं आहे अमित साटमांनी की जेवढे त्यांनी तुमचे घोटाळे बाहेर काढले त्यातल्या एकाचं तरी तुम्ही उत्तर द्या. आमच्या तर देवाभाऊच्या खिशातले 1000 रुपये आजही तसेच आहेत की विकासावरती एक मुद्दा बोला आणि 1000 रुपये घेऊन जा, पण आज त्यांच्याकडे कुठला अजेंडा नाही आहे ना कुठलं त्यांच्याकडे ब्लूप्रिंट आहे की मुंबईसाठी ते काय करणार आहेत. फक्त टोमणे देणं, आमच्या नेत्यांना वाटेल त्या शब्दामध्ये बोलणं, याच्या पलीकडे ते काही करत नाही आहेत. आज आपण शिवडी मतदारसंघामध्ये आहेत आणि 2 ठाकरे बंधू हे आज शिवडीमध्ये येणार आहेत, काय सांगा? आज इलेक्शन आल्यावरती, हे काय आत्ताचं नाही आहे, जेव्हा इलेक्शन येतं तेव्हा शाखेंची आठवण येते, शिवडीची आठवण येते. याच शिवडी विधानसभेमधली फायर आजी तुम्हाला आठवत असेल, आज तिचा ती टाहो फोडून रडती आहे की अरे आमच्या निष्ठेचं काय झालं. उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे त्या आजीच्या घरी गेले होते, तुला घर देऊ, तुझ्या मुलाला नोकरी देऊ, आजही ते दिलेलं नाही आहे. या गिरण गावात, शिवडी हा गिरण गाव आहे, इथे कष्टकरी लोक राहतात, त्यांच्यासाठी काय केलं उद्धव ठाकरेंनी? एक तरी सांगावं की या शिवडीकरांसाठी तुम्ही काय केलं. ज्या मराठीचा गळा काढून तुम्ही जे ब्लॅकमेल करता, जे इमोशनल ब्लॅकमेल करता, त्या मराठी माणसासाठी तुम्ही काय केलं. या शिवडीमधनं, या दक्षिण मुंबईमधनं मराठी माणूस बाहेर फेकला गेला. मला आजही आठवतं आहे महानगरपालिकेमध्ये जेव्हा 500 चौरस फुटापर्यंतच्या घराचा मालमत्ता कर माफ करण्याचं त्या ठिकाणी प्रस्ताव आला होता, त्यावेळेला भारतीय जनता पार्टीची स्पष्ट भूमिका होती की 700 ते 750 चौरस फुटाच्या घरापर्यंत मालमत्ता कर माफ व्हावा. त्याच्यासाठी आयुक्तांची सुद्धा मंजुरी होती, पण उद्धव ठाकरेंनी ती फाईल राज्य सरकारकडे पाठवलीच नाही. त्यामुळे यांच्या काळ्या कर्तुदी हे शिवडीकरांनाही माहिती आहे. आज या शिवडीचे जे प्रश्न आहेत हे आजचे काही 1-2 वर्षात तयार झालेले नाही आहेत, वर्षानुवर्षाचे हे प्रश्न आहेत. आज आमच्याकडे अभ्युदय नगरसारखा रिडेव्हलपमेंटचा प्रोजेक्ट असेल, जिजामाता नगर असेल, का तुम्हाला वाटत नाही की लोकांनी चांगल्या घरामध्ये जाऊन राहायला पाहिजे. परंतु हा अभ्युदय नगरचा किंवा वरळी BDD असेल, कुठल्या बिल्डरला द्यायचा याच्यातच मंथन होत राहिलं आणि त्याच्यामध्ये मराठी माणसाचा विकास झाला नाही, तो मुंबईच्या बाहेर फेकला गेला. मला चांगलं आठवतंय मागच्या अधिवेशनामध्ये अनिल परब यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता की आता राज्य सरकारने ज्या काही इमारती होत आहेत त्यांच्यामध्ये मराठी माणसांसाठी काही रिझर्व कोटा ठेवायला पाहिजे. त्यावेळेला मी प्रतिप्रश्न केला होता का तुमचं सरकार होतं त्यावेळेला अशा पद्धतीची भूमिका तुम्ही घेतली होती का. आम्ही तर करणार आहोतच, पण तुम्ही ज्या मराठीच्या नावाने गळे करता त्या मराठी माणसासाठी तुम्ही अशा पद्धतीचा कुठला निर्णय घेतला होता का, तर त्याचं उत्तर नाही आहे. आणि त्यामुळे या शिवडीकरांना सुद्धा माहिती आहे की या उद्धव ठाकरेंचे, या उबाठाचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे. दरवेळेला शिवडीकरांच्या तोंडाला आश्वासनांची पानं यांनी पुसत आलेले आहेत. आता शिवडीकर यांच्या तोंडाला पानं पुसल्याशिवाय राहणार नाही. आता तुम्ही बोलता बोलता अनेक मुद्दे काढले, त्यामध्ये गिरणी कामगारांचा असेल, म्हाडाचा असेल, पुनर्विकास असेल, पण काल जाहीरनामा हा जाहीर करण्यात आला ठाकरे बंधूंकडनं आणि त्यामध्ये आता विकास कामं ही दाखवली गेलेली आहेत, काय सांगा? हा जाहीरनामा नाही, हा चोरनामा आहे. कालच सांगितलं मी.
आमचे नेते देवेंद्रजींनी सांगितलं, दुसऱ्याचं पोर मांडीवर बसवून त्याला स्वतःचं पोर म्हणता येत नाही. ही खरीच वस्तुस्थिती आहे की जी कामं ही देवेंद्रजी फडणवीस आणि महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून झाली ती कामं आम्हीच केली, अशा पद्धतीचा डिंडोरा पिटायचं काम हे आज उबाठाकडनं होतं आहे, या दोन्ही भावांकडनं होतं आहे. मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की मुंबईकर आता वेडा नाही, तुमच्या भावनिक आवाहनाला तो बळी पडणार नाही. कारण टोमण्यांनी आणि खोटं बोलून विकास होत नाही हे मुंबईकराला चांगलं कळलेलं आहे. त्यामुळे विकासाची साथ देत शिवडी विधानसभेत 5ही आमचे महायुतीचे उमेदवार, 2 भारतीय जनता पार्टीचे आणि 3 शिवसेनेचे हे निश्चितपणे निवडून येतील, हा मला विश्वास आहे. ताई, आता तुम्ही बोललात भावनिक आव्हानाला बळी पडणार नाही, पण 20 वर्षानंतर हे दोन्ही ठाकरे एकत्र येतात मराठीच्या मुद्द्यावरून. नंतर राज ठाकरे हे सेनाभवनमध्ये जातात, त्यांच्या घरी जातात, कार्यकर्ते भावूक होतात. काय वाटते ही निवडणूक कसली? आजही महाराष्ट्र तळलेले वडे, जे बाळासाहेबांना देण्यात यायचे ते तळलेले वडे, त्याच्यानंतर कोण खोटं बोलतं, कोण विश्वास ठेवू शकत नाही, का पक्ष सोडून बाहेर पडावं लागलं, हे सगळ्या कॅसेट विसरलेलं नाही आहे. आणि ह्या दोघांचं एकत्र येणं ही त्यांची अगतिकता आहे. महायुतीचं देवेंद्रजी फडणवीस आणि शिंदेसाहेब आणि RPIचं एक तगडं आव्हान आज त्यांच्या समोर आहे आणि त्याच्यामुळे ही त्यांची अगतिकता आहे की ते एकत्र आलेले आहेत. यांना मुंबईकरांशी, मुंबईकरांच्या विकासाशी काही घेणं देणं नाही आहे. त्यांना फक्त सोन्याचं अंड देणारी कोंबडी आपला फॅमिली बिझनेस म्हणून ते या महानगरपालिकेकडे, मुंबई महानगरपालिकेकडे बघतात. तुम्ही आता मला सांगा, यांच्या कार्यकर्तृत्वामुळे इथला मुंबईचा मूळ मुंबईकर हा मुंबईच्या बाहेर फेकला गेला. वसई विरारला गेला, बदलापूरला गेला, कल्याणला गेला, डोंबिवलीला गेला, अंबरनाथला गेला, मीरा भाईंदरला गेला. हे कधी गेले का त्याची चौकशी करायला? आज आमचे सगळे नेते फील्डवरती फिरताना तुम्हाला दिसत आहेत. स्वतः देवेंद्रजी दिवसामध्ये तुम्ही बघा कुठल्या कुठल्या महानगरपालिकांमध्ये जात आहेत. स्वतः आमचे रवींद्र चव्हाण तुम्ही बघा, आमचे अमित साटम बघा, हे सगळे नेते आमचे त्या ठिकाणी फील्डवरती फिरताना दिसत आहेत. आणि हे फक्त त्या ठिकाणी लोकांशी भावनिक खेळ करायचा आणि त्यांची मतं लाटायची, त्यांची मतं चोरायची, अशी यांची भूमिका असते. परंतु या वेळेला कुठल्याही भावनिक आवाहनाला मुंबईकर बळी पडणार नाही. हा ठाकरेंचा बालेकिल्ला असं समजला होता, पण आता तुमची या ठिकाणी लढत ही महत्त्वाची ठरणार आहे, कारण की ठाकरे बंधू दोघे एकत्र आलेले आहेत. काय वाटतं, जनता त्यांना साथ देईल? बघा, मी लग्न होऊन या मतदारसंघात आली आहे. मला 26 वर्ष या शिवडी विधानसभेत राहायला झालेत आणि मी इथला ड्रास्टिक चेंज इथला मी पाहिलेला आहे. आधीच्या कौलारू चाळी मी बघितलेल्या आहेत, आत्ताच्या टोलेजंग इमारती मी पाहती आहे. आणि त्याच्यामध्ये 7 वर्षांनी इथे निवडणुका आलेल्या आहेत आणि 7 वर्षामध्ये जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न कोण सोडवतं आहे याच्याकडे लोकांचा कल नक्की आहे. कालच यांचीच मुलं मुंबईमध्ये शौचालयं का नाहीत म्हणून प्रश्न विचारत आहेत. 25-30 वर्ष तुम्हीच या महानगरपालिकेमध्ये होतात. तुमच्या घरी जाऊन तुम्ही विचारायला पाहिजे आपल्या वडिलांना की बाबा शौचालयं तुम्ही का बांधली नाहीत. त्याच्यामुळे हे सगळे ढकोसलेत. याला जनता भीक घालणार नाही, शिवडीकर तर नाहीच नाही. आणि म्हणून विश्वास की या 5ही जागेवरती महायुतीचे आमचे कॅन्डिडेट निवडून येतील. तुम्ही बोलतात निवडून येतील, पण ज्या ठिकाणी बिनविरोध या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये निवडून आलेले आहेत त्यावरती टीका करू लागले आहेत आणि निवडणूक आयोगाची देखील या ठिकाणी बघा, मला जी माहिती आली आहे की जे बिनविरोध निवडून आलेले आहेत त्यांच्या विरोधामध्ये कुठल्याही उमेदवाराने कुठल्याही अधिकृत अशी तक्रार निवडणूक आयोग किंवा पोलीस स्टेशनला केलेली मला आत्तापर्यंत तरी माहिती नाही. दुसरी गोष्ट, ही जी काही बिनविरोध निवडणूक आहे ही घटनाबाह्य नाही आहे. संविधानामध्ये त्याची तरतूद आहे, घटनेत त्याची तरतूद आहे. तिसरी गोष्ट, या सगळ्या निवडणुका किंवा हे जे बिनविरोध झालेत हे फक्त भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना नाही, एक इस्लामिक पार्टीचाही उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे. पण त्याच्याबद्दल हेतुपुरस्सर बोललं जात नाही आहे. आणि राहिला विषय बिनविरोधचा, तर मग उद्धव ठाकरे ज्यांनी विनंती केली होती की मला तुम्ही बिनविरोध निवडून द्या आणि विधान परिषदेचे ते सदस्य झाले, मग आता उद्धव ठाकरे राजीनामा देणार का? उद्धव ठाकरे जे आमदार झाले ते अवैध रीतीने झालेत असं तुम्हाला म्हणायचं आहे का? याचं सुद्धा उत्तर समोरच्यांनी दिलं पाहिजे. धन्यवाद. हे होत्या चित्रा वाघ आणि आपल्यासोबत आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष बोराडेचा मनोज जायकर. जय महाराष्ट्र, मुंबई.